SK न्यूज मुंबई सविस्तर बातमी. दलित आदिवासींवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी बनवण्यात आलेला अॅट्रॉसिटी कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या कायद्यात बदल करून FIR नंतर लगेच अटक न करता आधी चौकशी करण्याची प्रक्रिया असावी, असा प्रस्ताव चर्चेत आल्याने मागासवर्गीय समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागासवर्गीय आणि आंबेडकरी संघटनांचे म्हणणे आहे की हा अॅट्रॉसिटी कायदा दलित आदिवासींना जातीय अत्याचारांपासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र जर FIR नोंदवल्यानंतर तात्काळ अटक न करता आधी चौकशीची अट घातली तर अनेक प्रकरणांमध्ये पीडितांना न्याय मिळणे आणखी कठीण होऊ शकते. या संदर्भात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही सामाजिक संघटना आणि मागासवर्गीय समाजातील लोकांनी संतप्त प्रतिक्रिया देत विचारले आहे की अत्याचार करणाऱ्यांना संरक्षण आणि पीडितांना चौकशी हा न्यायाचा नवा फॉर्म्युला आहे का? समाजातून व्यक्त होणारी चिंता. मागासवर्गीय समाजातील अनेक लोकांचा आरोप आहे की काही ठिकाणी पोलीस अधिकारी FIR घ्यायलाही टाळाटाळ करतात. जातीय मानसिकतेमुळे अनेक प्रकरणे दडपली जातात. आता जर चौकशीची अट घातली तर प्रकरणे आणखी दाबली जाण्याची भीती आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते म्हणत आहेत की अॅट्रॉसिटी कायदा कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. कारण हा कायदा दलित आदिवासींना न्याय देण्यासाठी एक मजबूत संरक्षण आहे. सामाजिक न्याय की अन्याय? सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते अत्याचार थांबवण्यासाठी तयार झालेल्या अॅट्रॉसिटी कायद्यालाच जर कमकुवत केले तर पीडितांना न्याय कोण देणार? दलित आदिवासींना संरक्षण देणाऱ्या कायद्याशी छेडछाड करणे म्हणजे सामाजिक न्यायाच्या पायावर घाव घालण्यासारखे आहे. दरम्यान या मुद्द्यावर राज्यभरात चर्चा रंगली असून अनेक संघटना सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी करत आहेत. न्याय हवा असेल तर आवाज उठवावा लागेल, असा संदेश देत आंबेडकरी आणि मागासवर्गीय समाजातून आंदोलनाची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. SK न्यूज मुंबई.